नमस्कार, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलो पनीर घेतले आहे। तर त्या पनीरचे चाकूच्या साहाय्याने मी असे बारीक बारीक काप करून घेत आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे पनीरचे काप करून घ्यायचे आहे। आता एक पॅन गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल थोडे गरम झाले की त्यावरून टाकून घ्यायचे आहे कट केलेले पनीर, म्हणजे ते छान तळून घ्यायचे आहे। तर याप्रमाणे मी पनीर लालसर रंगावर तळून घेतले आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे सर्व पनीर तळून घेत आहे। चला तर मग आता साहित्य बघून घ्यायचं आहे पनीरसाठी। तर सर्वात अगोदर मी इथे पनीर घेत आहे। त्यानंतर इथे कट केलेली ताजी कोथिंबीर घेतली आहे। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। येथे मी 4 टोमॅटो घेतले आहे मीडियम साईजचे। त्यानंतर कांदा घेतले आहे स्लाइस करून 4-5। इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, आले घेतले, खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर काजू घेतलेले आहेत। मी इथे 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून मोहरी एकत्र करून घेतले आहे। हळद घेतलेली आहे, पनीर मसाला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि धने पावडर घेतलेली आहे। चला तर मग आता इथे बारीक कट केलेले टोमॅटो आहेत ते एका मिक्सर जारमध्ये टाकून त्याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर कट केलेल्या कांद्याचीही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। यामुळे आपली ग्रेव्ही थिक होण्यास मदत होते। चला तर मग आता आपण कांद्याची बारीक पेस्ट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण कांद्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता इथे खोबरं आणि काजूचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे। याप्रमाणे मी मिक्सरला थोडंसं पाणी टाकून छान दळून घेतलं आहे। आता आपण पनीर तळलेल्या कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊयात 1 टीस्पून जिरे आणि त्याचबरोबर 1 टीस्पून मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपण बारीक मिक्सरला पिसून घेतलेली कांद्याची पेस्ट। तर सर्वात अगोदर आपण कांदा परतून घ्यायचा आहे। जी कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे ती परतून घ्यायची आहे। तर याप्रमाणे आपली कांद्याची पेस्ट परतून तयार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये टाकून घेऊयात टोमॅटोची प्युरी। तर ही प्युरी आपण या कांद्यामध्ये एकजीव होईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी छान परतून घेत आहे। आता आपल्या टोमॅटो आणि कांद्यालाही छान मस्त तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहे हळद पावडर, धना पावडर, पनीर मसाला, त्यानंतर टाकून घेऊयात काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एकदा छान ग्रेव्हीमध्ये मसाला परतून घ्यायचा आहे। हा मसाला परतला की तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटतं आणि त्याचबरोबर सुवासही अगदी छान येतो। यामुळे आपली ग्रेव्ही थिक बनते। आता 2 मिनिट मंद आचेवर ही ग्रेव्ही आपण अशीच शिजून घेऊया। तर तुम्ही बघू शकता छान ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता ही ग्रेव्ही छान पूर्णपणे शिजलेली आहे। आता यामध्ये आपण काजू आणि खोबऱ्याचं बारीक वाटण तयार करून घेतलं होतं ते या भाजीमध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला हवी त्या प्रमाणामध्ये आपण रशी धरायची आहे।
तर रशी धरण्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करते आणि वरून टाकून घेते कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तळून घेतलेले पनीरचे काप. त्याचबरोबर थोडीशी कढीपत्ताही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर हा उतरतो. अशा प्रकारे आपली पनीरची भाजी बनवून तयार आहे. अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.